नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे कोणती आहेत ते पाहणार आहोत. धाराशिव जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पुढीलप्रमाणे: तुळजापूर, आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बालाघाट रांगेच्या एका कडेवर आहे. ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी व छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे. मंदिर भव्य व स्वच्छ आहे. गोमुख तीर्थ, कल्लोळ व घाटशिलावरील देवीचे मंदिर जवळच आहे. आई तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. तेर, संत गोराकुंभारांचे जन्मस्थान, कर्मस्थान व समाधीस्थान. 1500 वर्षापूर्वीचे त्रिविक्रम मंदिर 7व्या शतकातील उत्तरेश्वर मंदिर येथे आहे. कैलासवासी रामलिंगप्पा रामतुरे यांनी ऐतिहासिक वस्तूचा फार मोठा संग्रह येथे केला होता. त्याची सरकारने आता संग्रहालयात रूपांतर केले आहे. परांडा हे गाव सीता व दुधना नद्यांच्या काठावर आहे. हंसराज स्वामींचा मठ व सोनेरी भैरवनाथ मंदिर येथे आहे. डोमगाव, कल्याण स्वामींची समाधी व मठ येथे आहे. समर्थ रामदासांनी सांगितलेला व कल्याण स्वामींनी लिहून घेतलेल्या दासबोधाची मूळ प्रत येथे आहे. नळदुर्ग, धाराशिव जिल्ह्यात असलेला एक ऐतिहासिक आणि मोठा भुईकोट किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला हा त्याच्या मजबूत तटबंदी, नर्मदी धबधब्यासाठी आणि धरणातील पाणी महाल यांसारख्या वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.